आता हे जे काय आपण श्रीमंती किंवा एक वेल्थ क्रिएशन म्हणतो आहे त्याच्या नेमक्या स्टेप्स काय आहेत आणि याच्यासाठी मुळात खूप पैसा असावा लागतो का? ओके, सो सगळ्यात पहिलं आपण हे डिफाईन करू की श्रीमंत होणं म्हणजे नक्की काय. खूप वेळा ह्याच्याबद्दलच गैरसमज आहेत. राईट. सो आत्ता लोकांना काय वाटतं श्रीमंत म्हणजे काय, खूप मोठं घर आहे किंवा बंगला आहे, 4-5 गाड्या आहेत, राईट, खूप सारे क्लब मेंबरशिप्स आहेत आणि ब्रँडेड क्लोथ्स घालून मिरवणारा माणूस म्हणजे श्रीमंत. हे श्रीमंत होणं नाही. बरं. हे श्रीमंत दिसणं आहे. दुसरा प्रश्न जर आपल्याला विचारायचा आहे तर मला कधी कळेल की मी श्रीमंत झालोय आता, त्याचं मोजमाप काय. सो त्याच्यासाठी पहिले हे डिफाईन करायला लागेल की श्रीमंत म्हणजे कोण आणि त्या माणसासाठी. एक्झॅक्टली, प्रत्येकासाठी. बरं. आता ते डिफाईन करायच्या आधी मी एक स्टेप मागे जातो आणि तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो की नक्की जर श्रीमंत व्हायचे असेल तर त्याच्या स्टेप्स काय आहेत. राईट. तर त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचा जो दुवा आहे तो आहे खर्च आणि नॉट इन्कम. ओके. अनफॉर्च्युनेटली सगळी एनर्जी इन्कमवर माणूस देतो. सो तुम्ही खूप पैसे कमवले आणि ते खूप पैसे खर्च केले आणि फायनली यू आर स्टील लिव्हिंग दी लाईफ विच यू ॲक्च्युली डोंट वॉन्ट टू लिव्ह. तुम्हाला ती आयुष्यात जगताना आलं जे तुम्हाला खरं जगायचं आहे. कारण पैसा आला आणि पैसा गेला तर त्याचा उपयोग नाही. म्हणून पहिलं आपण हे डिफाईन करूयात की खर्च किती पाहिजे. तर ज्या माणसाचा इन्कम जास्त आहे तो लवकर श्रीमंत होत नाही. तर ज्या माणसाचा खर्च कमी आहे तो लवकर श्रीमंत होतो. श्रीमंत म्हणजे कोण, तर त्याचा जो काही घर खर्च आहे, जो काही जगण्यासाठी तो पैसा वापरतोय, तो पैसा अशा मार्गात येतोय ज्याच्यासाठी तो काम करत नाही. समजा 50,000 रुपये महिन्याला कमवतो, माझा खर्च त्या 50,000मधनं 40,000 आहे आणि तुमचा खर्च 20,000 आहे. तुम्ही वरची रक्कम गुंतवताय, मी माझी वरची रक्कम गुंतवतोय. एक पॉइंट असा येणार आहे की ज्याच्यामध्ये माझा जो खर्च आहे 40,000चा तो भागवण्यासाठी ती गुंतवणूक एवढी आता झाली आहे की त्यातनं मला पॅसिव्ह इन्कम मिळून 40,000 रुपये माझ्या घरात येतील. मी काम नाही केलं तरी चालेल. राईट. आणि तुमच्या केसमध्ये समजा तुमचा खर्च 25,000 आहे तर कोणाच्या केसमध्ये पॅसिव्ह इन्कम लवकर येईल ज्याचा खर्च कमी आहे. तुमचा पॅसिव्ह इन्कम लवकर येणार, माझा उशिरा येणार, कारण मला ॲसेट तेवढा बिल्ड करायला लागेल जो 40,000चा कॅश फ्लो टाकेल. राईट. आणि ज्याचा खर्च 15,000 आहे त्याचा अजून लवकर होईल. राईट. सो श्रीमंत होणं म्हणजे काय, तर इफ तुमचा जो खर्च आहे घर खर्च त्याच्यापेक्षा जास्त तुमचा पॅसिव्ह इन्कम झाला की तुम्ही श्रीमंत झाले.